नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एका जवानाचा मृतदेह आढळून आलेला आहे। या जवानाने नेमकी आत्महत्या का केली याबद्दल बराचसा संशय, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे। भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात गनर म्हणून काम करणाऱ्या DS रॉय मॅथ्यू यांनी आत्महत्या केली। मॅथ्यू 25 फेब्रुवारी पासून बेपत्ता होते, पण आज नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय। अधिकाऱ्यांच्या छळामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एका न्यूज चॅनलच्या वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅथ्यूजने या सगळ्या बडीज ड्युटीच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला होता। असं म्हटलं जातं की त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅथ्यूजने आम्हाला 13 वर्ष सर्व्हिसमध्ये झाले, परंतु अजूनही केवळ अधिकाऱ्यांची मुलं सांभाळणं, त्यांच्या बायकांसाठी ड्रायव्हरकी करणं आणि त्यांचे कुत्रे फिरवून आणणं इतकीच काय ती फक्त आमची ड्युटी आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य मॅथ्यूजनं केलेलं होतं। गनर असलेला मॅथ्यू 13 वर्षांपासून आर्टिलरीतल्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांचा बडी म्हणून काम करत होता। मात्र एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार केली होती, त्यामुळे मॅथ्यूला धारेवर धरल्याचं बोललं जात होतं। लष्कराची बदनामी केल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला। नहीं, वो पुलिस का हाथ में है, वो अभी अब आगे फॉरवर्ड करेगा तो ये मालूम पड़ेगा। लेकिन कोई सुसाइड नोट थी उनके पास, ऐसा पता चला? नहीं, वो डायरी है, ऐसा सुना है। पुलिस ने क्या बोला है डायरी के बारे में? नहीं, कुछ डिटेल में नहीं बताया। वो बताया कि ऐसा एक बुक है, वो उसका भी प्रोसीजर रहता है ना, वो सब होने के बाद देगा। उसमें क्या लिखा है वो देखना पड़ेगा। काही दिवसांपूर्वी BSF जवान तेज बहादूर यादवनं सैनिकांच्या शोषणाचा विषय चव्हाट्यावर आणला होता। त्यानंतर आता मॅथ्यू सारख्या उमद्या जवानाची आत्महत्या झाली आहे। त्याचं कारणही तेच सांगितलं जातंय, त्यामुळे हे प्रकरण लष्कराची चिंता वाढवणार आहे। सागर वैद्य, ABP माझा, नाशिक।